नाही, चांगली गोष्ट आहे की ते दीक्षाभूमी प्रकरणामध्ये जे आंदोलन झालं ते आंदोलन स्वयंस्फूर्तीने घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। बाहेरगावून सुद्धा लोक नागपुरात आलीत आणि त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यांचा राजकारणाशी सुतराम संबंध नाही, केवळ त्यांच्या भावना होत्या की त्या ठिकाणी मोठमोठे मातीचे ढिगारे, उंच उंच सडाके दिसत आहेत, तर आता 100 दिवस उरलेले आहेत विजयादशमीला आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिवस त्या ठिकाणी येणार आणि अशा वेळेला आमच्या तिथं येणारे जे यात्री आहेत, जे भाविक आहेत, जे जगातनं या ठिकाणी येतात आणि तेथील मातीला आपल्या कपाळाला माती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतात, ते कसं होईल ही चिंता सर्वांना लागून होती आणि त्याच्यातनं हे आंदोलन त्या ठिकाणी घडलं। हे ठीक आहे की त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये राज्य सरकार कुठेतरी कमी पडल्याचं दिसतं आहे, परंतु लोकांच्या काय चुका आहेत, युवकांच्या काय चुका आहेत? ते लोक काही चोर नाहीत, गुन्हेगार नाहीत, खुनी नाहीत, हत्यारे नाहीत, ते केवळ भावनेतनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्या मातीच्या ढिगारावरून सळाकी तोडल्यासारखं त्या ठिकाणी घडलेलं जर कृत्य असेल, हा काही गुन्हा ठरत नाही। म्हणून काल परवा मी सभागृहात बोलताना बोललो की आम्ही काही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही आंदोलन करणारे जय भीमचे भीम सैनिक या ठिकाणी आहोत आणि आमच्या भावना दुखावल्या, त्याचं प्रदर्शन कुठेतरी व्हायलाच पाहिजे आणि ते करण्याचा भावनिक प्रयत्न आम्हा लोकांचा होता। म्हणून काय राज्य सरकार आमच्यावर शिक्षा ठोठावणार काय, आम्हाला गुन्हेगार ठरवणार काय? म्हणून हे सगळे गुन्हे राज्य सरकारने मागे घ्यावेत यासाठीचं निवेदन मी सभागृहात केलेलं होतं। अजूनपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी कोणीही यावर फारसं उत्तर दिलेलं नाही। आज त्या ठिकाणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटत असतील, चांगली गोष्ट आहे, मी त्याचं स्वागतच करेन, परंतु आंबेडकरी जनतेच्या भावनांचा सन्मान करून राज्य सरकारनं संपूर्ण गुन्हे मागे घ्यावेत आणि कुणावरही अशा प्रकारचे गुन्हेगारीचा कलंक लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं करू नये असं आवाहन मी या निमित्ताने या ठिकाणी करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।